की एकीकडे तुम्ही असं म्हणता आणि देशाचे गृहमंत्री जसं म्हणाले की मार्च 26 पर्यंत देशातला नक्षलवाद संपणार आहे. जर मार्च 26 पर्यंत देशातला नक्षलवाद संपणार आहे तर मग अर्बन नक्षल कुठून आले? तर त्यांचं आर्ग्युमेंट असं आहे की नक्षलवाद्यांना आता गावात खेड्यात दुर्गम भागामध्ये स्पेस नसल्यामुळे ते शहरांमध्ये कुठे येत आहेत? तर शहरांमधल्या दलितांमध्ये शिरलेत पहिल्यांदा, मग शहरांमधल्या मध्यमवर्गीयांमध्ये शिरलेत. आता हे जे आहे ना, हे आर्ग्युमेंट संघ भाजपचे लोक वापरतात, त्यांच्या आयडिओलॉजीचे सगळे लोक वापरतात, राज्यातल्या आपल्या बहुमत सध्याचं असलेल्या सरकारच्या मंडळींनी वापरलेलं आहे. आता माझं असं ह्याच्याबद्दलचं म्हणणं आहे, जनसुरक्षा विधेयकावर जेव्हा या बाबतीमध्ये चर्चा झाली आपल्याकडे, जनसुरक्षा विधेयकामध्ये सुद्धा असा विचार करण्यात आला की मांडण्यात आलेला आहे की अर्बन नक्षल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ते बिल आहे. आणि महाराष्ट्रातले सगळे जे राजकीय पक्ष आहेत विरोधामधले, या लोकांनी अर्बन नक्षल यांचा प्रतिबंध करणाऱ्या बिलावर मोठ्या प्रमाणात विरोध करायला पाहिजे तो केला नाही. त्यावेळेला डाव्या पक्षाचे अजित नवले त्या सभेमध्ये होते आणि ते असं म्हणाले की आज हे लोक सत्तेत आहेत, हे वाईट वागतायत, उद्या तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही वाईट वागणार नाही याच कायद्याचा वापर करून ह्याची काय खात्री आहे? त्यामुळे आता कसं आहे माहिती आहे, या सरकारला गेल्या 10-12 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या विरोधाची सवय नाहीये.